आज संपूर्ण जगातील ख्रिस्त सभा येशूने जे आपल्या कालवारी डोंगरावर आपला क्रूसावर प्राण अर्पण केला, म्हणून याला आपण गुड फ्रायडे म्हणतो. गुड म्हणजे पवित्र. अशा हा पवित्र दिवशी संपूर्ण ख्रिस्त सभा येशूच्या या क्रूसाच्या वाटेची भक्ती करत आहे. आज जगभरातील 2,04,00,000,000 लोक आज एकत्र चालणार आहेत. प्रभू ख्रिस्ताच्या या क्रूसाचा ते अभिमान करणार आहेत. ज्या संपूर्ण नानबाट पॅरिशमध्ये 750 कुटुंब आज आपला कुटुंबाचा क्रॉस घेऊन संत पॉल चर्च येथे मार्गक्रमण करणार आहेत. ही पहिली सुरुवातीची प्रार्थना आमच्या भाटी गाव परिवारातील सेंटरवर आम्ही आयोजित केलेली आहे. आणि तदनंतर 12 गावं चर्चकडे मार्गक्रमण करतील आणि येशू ख्रिस्ताच्या 14 स्थानं तिथे एकत्र घेतली जातील. अशा ह्या महान दिवशी या पवित्र क्रूसाचा आशीर्वाद आमच्या घाटी गाव परिवारावर यावा, आमच्या 12 गाव परिवारावर यावा आणि संपूर्ण नानबाट पॅरिशवर यावा. संपूर्ण नानबाट पॅरिश हे प्रार्थनामय व्हावं, भक्तिमय व्हावं, दिवसेंदिवस त्यांची प्रगती आणि उन्नती व्हावी म्हणून या पवित्र क्रूसाकडे मी विशेष प्रार्थना करतो. येशूच्या क्रूसाचा अभिमान, त्याचे गाऊगार येशूच्या क्रूसाचा अभिमान, त्याचे गाऊगार तुझी दया दृष्टी आम्हावरी लाव, हेवियाला भाव तुझवरी, जगाला कळावी मन तुझे देवा, सहायाचा लाभ येशूच्या क्रूसाचा अभिमान, त्याचे गाऊगार. 8वे स्थान. येशू यरूशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो. येशूची हाल अपेष्टा पाहून कित्येक भक्तिमान स्त्रिया अश्रुधारा गाळू लागतात. येशूसाठी त्या शोक करीत होत्या. येशूने त्यांची करुणा व ममता जाणून म्हटले, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, तुम्ही माझकरिता रडू नका, तर स्वतःसाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. या प्रसंगी येशूने सर्व जगाला एक मोठी बोधपर गोष्ट सांगितली की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पापाकरिता प्रथम पश्चाताप करावा. हे येशू, दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ मला दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ मात्र मला दिसत नाही. दुसऱ्यांच्या वर्तनाबद्दल चर्चा करून त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्याऐवजी मी माझे स्वतःचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करीन. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ. हे प्रभू आम्हावर दया कर.
Hello, check sound test. Hello, test. Hello, check. प्रार्थना. हे प्रभू येशू, मी माझ्या कुटुंबाबरोबर तुझी क्रोसाची वाट चालणार आहे. तू आम्हासाठी कालवारीच्या वाटेवर इतके दुःख सहन का केलेस हे समजण्यासाठी आम्हाला अंतर्मुख होऊ दे. आमच्या अंतःकरणातील द्वेष, मत्सर, अहंकार, गर्व व दुष्टाईचे सर्व पडदे गळून पडू दे. या वाटेवर तुला बसलेले फटके, तुला टोचलेले काटे, तुझी झालेली अवहेलना व तुझ्या जखमी खांद्यावरील माझ्या पापांचे अवजड ओझे आम्हाला अनुभवू दे. ही क्रूसाची वाट चालल्यामुळे आमच्या अंतःकरणाचे परिवर्तन होऊन दैनंदिन जीवनातील क्रूस वाहण्यास आम्हाला धैर्य व शक्ती दे. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाची माती पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. प्रभू आम्हावर दया कर. पहिले स्थान
हे ख्रिस्ता पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा फरमावतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. येशू निरपराध आहे. तो सत्ताधारी पिलातासमोर उभा आहे. एखाद्याला जीवनातून उठविण्यासाठी त्याच्यावर दोषारोप ठेवावा लागतो. दररोजच्या जीवनात आपण अनेकावर दोषारोप करतो. दोष लावताना त्या व्यक्तीत आपण येशूला पाहतो का? देवाने मानवाला आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवले, मग दोष देताना समोरच्या माणसात आपणास देवाचे दर्शन का होत नाही? मनन, येशू धर्माधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे वागला नाही. तो त्यांच्या मर्जीत राहिला नाही. त्याचे राज्य या जगाचे नव्हते. येशूने आपल्या दैवी सामर्थ्याचा वापर स्वतःच्या गौरवासाठी केला नाही, तर देवाच्या गौरवासाठी केला. कुटुंबात घ्यावे लागणारे निर्णय, स्वीकाराव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, कुटुंब प्रमुख म्हणून करावे लागणारे वाटे, हिस्से, अशा अप्रिय गोष्टी मला कराव्या लागतात. अशा वेळी मी कोणाची बाजू घेतो? पिलाताची की ख्रिस्ताची? माझी भूमिका कोणती असते? मी माझ्या कुटुंबियांना, प्रियजनांना दोषी ठरवितो की येशूसारखा निरपराध असूनही माझ्या विरुद्ध गेलेल्यांना निर्णय स्वीकारतो? प्रार्थना. हे प्रभू येशू, तू राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू असूनही माझ्या गर्वामुळे अपमानित झालास. मी माझ्या कुटुंबाकडे व समस्याकडे जगाच्या नजरेतून पाहिल्याबद्दल मला क्षमा कर. मला तुझी नजर दे. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपल्या खांद्यावर क्रूसाचे भारी ओझे घेतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. क्रूस हा ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रभू, हा भोग नाही तर ती कृपा आहे. प्रत्येकाच्या जीवनात क्रूस देवाच्या गौरवासाठी येतो. क्रूसाचा स्वीकार हे माझे तारण आहे. मात्र कधी कधी क्रूसाचा भार ही शिक्षा बनू शकते. असाध्य दुर्धर आजाराचा क्रूस, मतिमंद गतिमंद मुलांच्या संगोपनाचा क्रूस, वयोमानामुळे विकलांग झालेल्या मातापितांचा क्रूस, अपत्यहीनतेचा क्रूस, व्यसनाधीनतेमुळे वाया गेलेल्या मुलांचा जीवनसाथीदाराचा क्रूस, श्वास गुदमरून टाकणाऱ्या रेल्वे प्रवासाचा क्रूस. मनन. येशूचा क्रूस वजनी व ओबडधोबड होता. फटक्यांचा मार खाल्ल्यानंतर तो मानवी शक्तीने वाहून नेणे कठीण होते. तरी देखील आम्हा सर्वांच्या कारणासाठी येशूने तो आपल्या खांद्यावर घेतला. जीवनातील क्रूस आपल्याला अतिजड, कठीण व अशक्य वाटू शकतो, परंतु सार्वकालिक जीवनाचा दैवी दयेच्या अनुभवाचा तो एक राजमार्ग आहे. प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या जखमी खांद्यावर माझ्या पापांचा अवजड क्रूस तू वाहिलास. मी माझ्या पापांचा पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे माझ्या मुक्तीचे दान मागतो. तुझ्या दैवी इच्छेप्रमाणे वागण्यास मी अपयशी ठरलो, त्याबद्दल मला क्षमा कर. हे प्रभू आम्हावर दया कर. येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशू आपला अवजड क्रूस घेऊन कालवारीची वाट चालू लागला. काटेरी मुकुटाने त्याचा संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झाला होता. चाबकाच्या फटकाने त्याचे अंग काळे निळे पडले होते. शरीर ठणकत होते. सर्व शक्ती एकवटून येशू पुढे चालत असता अडखळला व क्रूसाखाली पडला. मनन. आमच्या जीवनात क्रूस येतात. त्यांना संयमाने व धीराने सामोरे जाण्याऐवजी आम्ही निराश होतो व त्या क्रूसाबद्दल दुसऱ्या कुणाला तरी दोषी ठरवतो.
क्रूस टाळण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यातून सुटका होण्यासाठी सोपा मार्ग आम्ही शोधतो, चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो. मी पहिल्यांदा फेसबुकवर, मोबाईलवर अश्लील गोष्टी पाहिल्या. पहिल्यांदा दारूचा घोट घेतला. नवी कोरी मोटारसायकल सुसाट वेगाने चालवली व अपघात केला. तारुण्याच्या उंबरठ्यावर हवाहवासा वाटणारा पहिला शरीर स्पर्श व त्यामुळे आलेले नैराश्य, मित्राच्या संगतीने वेश्यागृहाचा, डान्स बारचा पहिल्यांदा ओलांडलेला उंबरठा, अंमली पदार्थाची पहिली चव, हे माझे पहिले पडणे माझे जीवन उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते. प्रार्थना. हे प्रभू येशू, सर्व मानवजातीच्या मूळ पापासाठी तू क्रूसाच्या ओझ्याखाली पडलास. आमच्यावरील तुझ्या अमर्याद प्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझी स्तुती गातो. पुन्हा पाप न करण्यासाठी मला सहाय्य कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. त्या दुःखी मातेशी भेट होते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो. कारण केले आहे. येशू आपला वजनी क्रूस घेऊन चालला आहे. त्याची दुःखी माता त्याला रस्त्यात भेटते. दोघांची नजरानजर होते. आपल्या निर्दोष मुलावर ओढवलेल्या भयानक प्रसंगामुळे ती व्याकुळ झाली आहे. मरियेच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली आहे. हतबल मरिया. मनन. अपयशाने खचलेल्या मुलाची आई, ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या मुलाची आई, अपघातामुळे अपंग झालेल्या मुलाची आई, बाप व मुलाच्या भांडणामुळे भरडली जाणारी आई, भ्रष्टाचारामुळे तुरुंगात अडकलेल्या मुलाची आई, ख्रिस्ताला भेटणाऱ्या मरियेची आपल्या समाजातील ही विविध रूपे. पवित्र मरियेकडून प्रेरणा घेऊन आपल्या मुलाला जीवनात पुन्हा उभी करण्यासाठी प्रत्येक आई धडपडत आहे. प्रार्थना. हे दुःखी माते, परमेश्वराच्या माझ्याप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे प्रभू येशूचे दुःख सहन. माझ्या नजरेसमोर ते सतत राहावे यासाठी तुझ्या दुःखात मला सहभागी कर. परमेश्वर पित्याकडे जाणारी दुःख सहनाची वाट चालत असताना मला सोबत कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. प्रभू आम्हावर दया कर. पाचवे स्थान. शिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. आज अनेक जण शिमोन सिरेनिकर बनून इतरांची दुःखे हलकी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शांती अवेदना, विन्सेंट दी पॉल, कुष्ठरोग पुनर्वसन करणाऱ्या संस्था, अनाथालये, बाल सुधारगृहे, दवाखाने, बिल गेट्स, वॉरन बफे, स्टीव्ह वॉंग अशासारख्या दानशूर व्यक्तींनी आपली संपत्ती व सेवा गरिबासाठी देऊन इतरांचा क्रूस हलका करणाऱ्या शिमोन सिरेनिकराला
मूर्त स्वरूपात आणले आहे. म्हणून पण मी काय करतो? अपघातात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यास मी पुढे होतो का? माझा शेजारी आजारी पडल्यास त्याच्यासाठी वेळ देतो का? आर्थिक अडचणीत असलेल्या मित्र नातेवाईकाला मी मदतीचा हात देतो का? येशू म्हणतो, पीक खूप आहे पण कामकरी थोडे आहेत. प्रार्थना. हे प्रभू येशू, अतीव दुःखात असलेल्यांची दुःखे हलके करून तू आम्हाला ख्रिस्ताचे वाटेकरी व्हावयाला सांगतोस. दुःखितांसाठी माझे हृदय सेवेने व दयेने भरावे म्हणून तुझी कृपा तू मला दे. माझ्या हृदयात माझ्या शेजारप्रती प्रेम व दया उत्पन्न व्हावी म्हणून मला सहाय्य कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र पुस्तकाद्वारे जगाचे तारण केले आहेस. येशू आपला क्रूस घेऊन कालवारीची वाट चालत आहे. घाण, माती, रक्त, तुंकी यांनी त्याचा चेहरा विद्रूप झाला आहे. त्याला पुढचे काहीच दिसत नाही. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बग्यामधील वेरोनिका हे सारे न्याहाळते. सैनिकांचे कडे तोडून ती धैर्याने येशूकडे धावते व त्याचा विद्रूप चेहरा रुमालाने पुसते. पाहणारा जमाव विस्मित होतो. त्या रुमालावर येशूच्या चेहऱ्याचे चित्र उमटते. म्हणून समाजात आज वेरोनिकेचे रूपे दिसत आहेत. रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणाऱ्या सिस्टर्स, दुर्गम भागात आदिवासी पाड्यांवर, गरिबांच्या वस्तीत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका या सर्व आजच्या काळातील वेरोनिकाच आहेत. पतीच्या अकाली निधनानंतर धैर्याने घराबाहेर पडून कुटुंब सावरणारी पत्नी वेरोनिकेचेच कार्य करत आहे. अशा वेरोनिकांना आम्ही प्रोत्साहन देतो का? प्रार्थना. हे प्रभो, तू आम्हाला तुझ्या गौरवासाठी उत्पन्न केलेस. आमच्या आत्म्यावरील पापांचे डाग तुझ्या अतिपवित्र रक्ताने धुवून तुझी प्रतिमा आमच्या आत्म्यामध्ये पुन्हा विराजमान व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. सतत फटक्याचा मार, क्रूसाचे भारी ओझे, तळपत्या सूर्यांचे चटके सोडून गेलेले शिष्य व मित्र यामुळे हताश झालेला येशू अडखळतो व दुसऱ्या वेळी जमिनीवर पडतो. म्हणून येशू पापात पडल्यानंतर मार्गदर्शनाअभावी पुन्हा तेच पाप आम्ही करीत राहतो व पापांच्या दलदलीत अधिकाधिक रुतत जातो. कुंसाराद्वारे पापांचे परिमार्जन न केल्यामुळे आम्ही तुझ्या कृपेला मुकतो. हे येशू, तुझी दया आम्ही विसरलो व सैतानाच्या मोहजालात अधिकाधिक गुंतत गेलो. निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर आजारांना असते, हे आम्ही विसरतो. माझे पाप हे तुझ्याकडे येणाऱ्या मार्गांतील अडथळा आहे, ही जाणीव माझ्या हृदयात निर्माण कर. प्रार्थना. प्रभू येशू, तुझे दुसऱ्यांदा पडणे आम्ही किती दुर्बळ आहोत हे दर्शविते. तुझ्या दुःख सहनाद्वारे दुर्बलतेतून बाहेर पडण्यास आम्हाला सहाय्य कर. चांगल्यावर प्रेम करण्यास व वाईटाचा त्याग करण्यास मला प्रेरणा दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. 8वें साल. येशू येरुसलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो. येशू क्रूस वाहताना
जमावात येशूच्या दयेचा अनुभव घेतलेले अनेक स्त्री पुरुष होते, बघे होते, निंदक होते, तसेच येशूबद्दल सहानुभूती असणारेही होते. येशूची दयनीय अवस्था पाहून स्त्रिया आक्रोश करीत होत्या. म्हणून येशूने त्यावेळी काढलेले उद्गार किती समर्पक व आजच्या परिस्थितीला साजेसे आहेत. व्यसनाधीन पतीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील स्त्री, पतीच्या बाहेरखालीपणामुळे हादरलेली पत्नी, लग्नानंतर काही महिन्यातच झालेला घटस्फोट, कोवळ्या वयात हाती आलेल्या अमाप पैशाच्या धुंदीत वेगावर स्वार झालेली तरुण पिढी व त्याच्या चिंतेने ग्रासलेली आई, आपल्या उच्च शिक्षित तरुण मुलामुलींना योग्य जीवनसाथी न मिळाल्यामुळे धास्तावलेली आई, रात्र पाळीला गेलेल्या मुलासाठी उशिरापर्यंत वाटेत डोळे घालून बसलेली आई, या साऱ्या व्यथित स्त्रियांच्या दुःखाशी येशू समरस होऊ पाहतो. प्रार्थना. हे प्रभू येशू, दैनंदिन जीवनातील दुःख व संकटे आम्हाला नकोशी वाटतात. ती आम्ही तुला समर्पित करावी, पापांचा खरा पश्चाताप करावा, ज्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होईल अशी कृपा तू आम्हाला दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. नववे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली भूमीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. गलित गात्र झालेला येशू आपला वजनी क्रूज घेऊन कालवारीची वाट चालत आहे. त्याच्या विरुद्ध घोषणा देणारा, पिंगल टवाळी करणारा समुदाय क्षणोक्षणी वाढत आहे. ज्याच्यावर त्याने दया केली ते निंदक त्या समुदायात त्याला दिसत आहेत. हे सर्व असह्य होऊन येशू तिसऱ्यांदा क्रूसाच्या भाराखाली जमिनीवर पडतो. म्हणून विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुण वर्गामुळे, पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे असह्य झालेल्या विद्यार्थ्यामुळे, स्वेच्छेने वा जबरदस्तीने केलेल्या गर्भपाताच्या अक्षम गुन्ह्यामुळे येशू पुन्हा क्रूसाखाली पडला. प्रार्थना. प्रभू येशू, तुझे औदार्य अमर्याद आहे. आमच्या कारणासाठी तू किती दुःख सहन केले हे आम्ही विसरतो. पुन्हा पुन्हा पडल्याबद्दल आम्हाला क्षमा कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. लोक समुदायासमोर वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कालवारी डोंगरावर पोहोचताच त्या निर्लज्ज शिपायांनी येशूचे वस्त्रे काढून त्याला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन केले. तेव्हा येशूला किती लाज वाटली असेल आणि घायांना चिकटून राहिलेले वस्त्रे ओढून काढताना येशूला किती कष्ट व असह्य दुःख झालं असेल. म्हणून
येशू तू म्हणालास, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुला प्रकाशात आणण्याऐवजी आम्ही तुला सतत बदनाम करतो. सोहळ्यात अवास्तव खर्च, दारूबाजी, फटाक्यांची आतषबाजी करून आम्ही तुझे वस्त्रहरण करतो का? ऑफिसमध्ये कामचुकार करतो, कामावरून पळून येतो, गरिबांना मदत करण्याऐवजी संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी छोट्या प्रसंगाचे आम्ही सोहळे करून तुला वस्त्रहीन करतो. विजेची चोरी करून, वाहतुकीचे नियम मोडून, शरीर प्रदर्शनाद्वारे इतरांना मोहात पाडून दररोज मी तुला उघडे करीत आहे का? प्रार्थना. हे प्रभू येशू, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे निर्मळ झालेले हे तुझे गौरवाचे मंदिर, माझे शरीर मी वारंवार भ्रष्ट करतो. तुझ्या दैवी दयेचे तेजस्वी वस्त्र आमच्या आत्म्यावर पुन्हा चढव, अशी आम्ही तुझजवळ याचना करतो. हे प्रभो, आम्हावर दया कर. येशूला 2 चोरामध्ये क्रिस्ताला खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रिस्ताद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. निष्ठुर शिपायांनी येशूला क्रिस्तावर झोपविले आणि त्याच्या दोन्ही हातापायात मोठे खिळे जोराने ठोकून त्याला क्रिस्तावर खिळले. त्यांनी तो क्रूस कालवरीच्या टेकडीवर थट्टा मस्करी करीत असलेल्या निंदक समुदायासमोर उभा केला. 2 चोरांना येशूच्या दोन्ही बाजूस क्रूसावर चढविले. असे करून येशू जणू नीच चोर असून मोठा पापी आहे असे त्यांनी जगाच्या निदर्शनात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणाल, हे येशू, माझ्या प्रत्येक पापासाठी आजही तुझ्या हातापायात खिळे ठोकले जातात. माझा अहंकार, मालमत्ता हडप करण्याची हाव, मी केलेला गर्भपात, सासू सासऱ्यांचा सुनेचा केलेला छळ, माझी व्यसनाधीनता, माझी परस्त्री किंवा परपुरुषावरील वाईट नजर, माझे संपत्तीचे ओंघळ प्रदर्शन, माझ्या शिक्षणाचा सौंदर्याचा गर्व, हे सर्व तुझ्या हातापायांना ठोकलेल्या खिळावर बसलेल्या हातोड्याचे प्रहार आहेत. प्रार्थना. हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यासाठी तू मला पाचारण करतोस. मी माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा, जगातले सर्व मोह, शैतान व त्याची सर्व आमिषे तुझ्या पवित्र क्रूसाला समर्पित करतो आणि संपूर्ण आत्मसमर्पण करण्यासाठी तुझी कृपा मागतो. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. त्यावर प्राण सोडतो. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला? तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो. मग त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. मनन. हे प्रभू येशू, तुझ्या क्रूसावरील बलिदानाने मानवाच्या तारणाचा मार्ग तू मोकळा केलास. या समर्पणामुळे हजारो अनुयायांना इतरांसाठी स्वतःला झोकून देण्याची प्रेरणा लाभली. तुझ्या रूपाने गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला व त्याला 1000 पट पीक आले. अति वेदनेत असतानाही तू शत्रूंना क्षमा केली. मात्र स्वतःला तुझे अनुयायी समजत असूनही आम्ही अगदी क्षुल्लक चुकीसाठी आमच्या प्रियजनांना
कुटुंबियांना, शेजाऱ्यांना सुळावर ठार मारतो. प्रार्थना. हे प्रभू येशू, याच क्रूसावरून तू माझ्या पापांसाठी स्वर्गीय पित्याकडे क्षमा मागितलीस. तुझ्या आईला माझी स्वर्गीय आई म्हणून दिलीस व मला स्वर्गराज्याचे अभिवचन दिलेस. पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारताना मी तुझ्या दुःखात सहभागी व्हावे, तुझ्या दुःख सहनाची रोज मला आठवण व्हावी व तुझ्या पवित्र रक्तात मला रोज सहभागिता मिळावी म्हणून मला कृपा दे. माझ्यावर व सर्व जगावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. शरीर क्रूसावरून काढतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे धारण केले आहे. अवघ्या 33 वर्षाच्या तरुण मुलाचे, इतरांचे भलेच करणाऱ्या मुलाचे छिन्न विछिन्न अवस्थेतील शरीर मरियेच्या मांडीवर विसावते. डोळ्यांतील अश्रू देखील आता आटले आहेत. शिमोन भविष्यवाद्यांचे भाकीत तिच्या हृदयातून तलवारीसारखे आरपार जात असल्याची जाणीव तिला होत आहे. म्हणून आपल्या तरुण मुलाच्या अकाली अपघाती मृत्यूने हृदय विदीर्ण झालेल्या अनेक माता, भुकेने थडपडणाऱ्या आपल्या कोवळ्या बालकांसाठी मूक रुदन करणाऱ्या असहाय्य माता, खंडनासाठी अपहरण झालेल्या मुलांची भयग्रस्त माता, अशा मातांच्या जागी मी स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतो का? प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझे शरीर जसे तुझ्या आईच्या हातात विसावले त्याप्रमाणे तुझ्या पवित्र हृदयात मला विसावा दे. पापी म्हणून माझा स्वीकार कर व मला सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. आमेन. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. येशूचे मृत शरीर एका थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो.
त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याच्या भोवती गुंडाळिले. मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडाशी तोंड लावून बसविले. म्हणून हे येशू, आम्हाला सुद्धा एक दिवस या जगातून कबरेत जावे लागणार आहे, तरी देखील आम्ही कधीच मरणार नाही या समजुतीने वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून अहिक सुखाच्या मागे धावत आहोत. त्यासाठी प्रसंगी रक्ताच्या माणसाला देखील पायदळी तुडविण्यास आम्ही मागे पुढे पाहत नाही. माझे पापी जीवन हे तुझे प्रेम आणि मी यातील कबरेवरील धोंडा आहे. माझ्या कुकर्माचा अडथळा मी जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत मला तुझे दर्शन होणार नाही, हे सत्य मला समजू दे. प्रार्थना. हे प्रभू, मला तुझ्या मागे विसावू दे. मला तुझ्या वैभवाचे दर्शन घडेल. त्या माझ्या पुन्हा उठवल्या जाण्याच्या क्षणाची मी वाट पाहतो. तोपर्यंत मी तुझ्या अतिपवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आराधना करीत पावित्र्याचे जीवन जगत राहावे अशी कृपा मला दे. आमीन. हे प्रभो, आम्हावर दया कर. समारोपाची प्रार्थना. हे प्रभू येशू, आज आम्ही तुझ्यासोबत ही कालवारीची वाट चाललो. केवळ आमच्यावरील अतीव प्रेमामुळे तू स्वतःची विटंबना होऊन दिलीस. शिपायांची निर्दयी मारहाण सहन केलीस. कालवारीची यातनामय वाट चाललास आणि शेवटी क्रूसावरचं क्रूर मरण पत्करलंस. आम्ही एक व्यक्ती म्हणून मिळवलेलं व्यावसायिक यश, मोठेपण, नावलौकिक आणि धनदौलत या सर्वांपेक्षा तू आम्हाला देऊ केलेलं स्वर्गीय वैभव युगानयुगे टिकणार आहे याची आज तू आम्हाला जाणीव करून दिलीस. ते स्वर्गीय वैभव आमचं जीवन ध्येय बनावं यासाठी आम्ही नेहमी अंतर्मुख होऊन पश्चाताप करावा. प्रार्थनेत तत्पर राहून तू दाखवून दिलेला मार्ग अनुसरावा अशी कृपा आम्हाला दे. आमेन. पोप महाशयांच्या हेतूसाठी आणि विशेषतः जगात शांती प्रस्थापित व्हावी, युद्धमय परिस्थिती लवकरच पूर्वपदावर यावी म्हणून प्रार्थना करूया एकत्र. आमच्या तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छित. आमची रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी परत नकोस. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. कुटुंबाचा आश्रयदाता संत जोसेफ, आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू भगिनीनो, माझा एक अख्रिस्ती मित्र याने मला काही वर्ष अगोदर विचारलं की गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशूला क्रूसावर खेळण्यात आले, त्याला मारण्यात आले, मग तो दिवस बॅड फ्रायडे असायला पाहिजे, तुम्ही गुड फ्रायडे का म्हणता? आणि गुड फ्रायडे अशासाठी की त्याला उत्तम शुक्रवार म्हटलेला आहे किंवा शुभ शुक्रवार म्हटलेला आहे, कारण त्याच दिवशी प्रभू येशूने आपल्या बलिदान देऊन आपल्या सगळ्याचं तारण केलेलं आहे, आपल्याला मुक्तीकडे नेण्याचा मार्ग दाखवलेला आहे. क्रूस हा अगोदर शिक्षेचा प्रतीक होता, अपमानाचा प्रतीक होता, पण प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरचं मरण स्वीकारून आपल्याला मुक्ती दिली आणि क्रूस हा सन्मानाचा, आदराचा आणि वंदनाचं प्रतीक झालं. आणि म्हणून प्रभू सांगत आहे, अहो तुम्ही ओझ्याखाली आहात, भाराखाली आहात, कष्टी आहात, तुम्ही माझ्याकडे या, तुमचा क्रूस मी माझ्या खांद्यावर घेईन आणि मी तुम्हाला हलकं करून सोडेन. आज येशूच्या खांद्यावर असलेला क्रूस आपल्या सगळ्या, आपले जे प्रश्न आहेत, आपले जे चुकीच्या गोष्टी आहेत, त्याचा हा क्रूस प्रभूने त्याच्या खांद्यावर घेतलेला आहे.
आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त करत आहे, आपल्याला हलकं करत सोडत आहे. आणि म्हणून क्रूसाचं आणि गुड फ्रायडेचं हे महत्त्व आहे. कालचा हा विधी संपन्न केल्यानंतर आज गुड फ्रायडेचा संपूर्ण दिवस आपण प्रार्थनेमध्ये चिंतन मनन करीत आपण घालवत आहोत. आज तुमचा सर्व भाविकांचे आम्ही दोघे फादर मनापासून अभिनंदन करतो की प्रत्येकाने कुटुंबातला आपला क्रॉस घेऊन सगळ्या मोठ्या संख्येने इथे मिरवणुकीने आलेलं. मिरवणूक हा या उपवास काळात आणि विशेषतः पवित्र आठवड्यात प्रार्थनेचा आणि उपासनेचा अविभाज्य भाग आहे. आणि त्याच मिरवणुकीने आपण या प्रार्थनेत सहभाग घेतलेला आहे. ही क्रूसाच्या वाटेची भक्ती 15व्या शतकात ख्रिस्त सभेत सुरू झाली. बेल्जियममध्ये एक धर्मगुरू होते आणि त्याने याची सुरुवात केली की पिलाताचा राजवाडा ते कालवारीचा डोंगर ह्यामधली 14 स्थानकं त्यांनी निवडली आणि त्या 14 स्थानकाला विशिष्ट टायटल्स दिले. सुरुवातीला येशूला मरणदंड ते येशूला कबरे अशी ही 14 स्थानकं निवडली आणि 15व्या शतकापासून ही क्रूसाच्या वाटेची परंपरा सुरू झाली. आणि तेव्हापासून आतापर्यंत आपण ही क्रूसाच्या वाटेची भक्ती करत आहोत. ह्यामध्ये बघितलं तर सगळे प्रश्न आपले दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत. जे अडचणीचे, कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता, अपयश आणि जे दैनंदिन कुटुंबात आलेले प्रश्न म्हणजे आपल्या सगळ्याचे क्रूस आहेत. आणि ते क्रूस या क्रूसाच्या वाटेमध्ये आपण वाहत असताना तो दुःख कमी करण्यासाठी ही क्रूसाची वाट आपल्याला मदत करत आहे. त्यामध्ये आपण जे दुःखी कष्टी आहेत, आजारी आहेत, त्या लोकांचं देखील स्मरण करत असतो आणि म्हणून त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न आपण या प्रार्थनेद्वारे करत असतो. आणि म्हणून आजचा दिवस हा संपूर्ण दिवस आपण शांततेत उपवास करण्याचा दिवस आहे. मांस मटण न खाण्याचा दिवस आहे 18 ते 60 वयोगटातील लोकांसाठी आणि जास्त करून चिंतन मनन करण्याचा, प्रार्थना करण्याचा दिवस आहे. तर या शुभ शुक्रवारचं पावित्र्य आपण ठेवावं ही विनंती.